फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार किंवा ब्लाऊजनुसार बाही डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही आणि बाही डिझाईन बनवायचं म्हटलं की कस्टमरला सुद्धा प्रश्न पडतो की खरंच ह्या ब्लाऊजला बाही जर डिझाईनची बनवली तर ब्लाऊज छान दिसेल का. सो आजची जी काही बाही डिझाईन आहे खरं तर ती खूप सुंदर आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन सहज बनवता येईल. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन तुम्हाला सहजच बनवता येईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही. खरं तर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची बाही आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. त्याचबरोबर ही प्लेन बॉर्डर घेतली, याला आपण डिझायनर लुक देऊन जॉईन करणार आहोत. खरं तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच, पण सगळ्यात आधी ह्या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी. खरं तर यासाठी सो बघा, मग ही जी काही बाही आहे तर त्याची बाही लांबी जी होती तर ती आहे 9, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ऍड केलं, असं टोटल 9.5 घेतलं. त्यानंतर बाहीची घडी 8 टाकली होती, तयार झालेली आहे 7. आणि याची जी काही कॅप हाईट होती तर ती आपण 3 इंच घेतली. आणि जसं आपण रेग्युलरली बाहीची मार्किंग कटिंग करत असतो सेम त्याच पद्धतीने इथे मी ऑलरेडी बाही कटिंग करून घेतली आहे. आता आपल्याला बाहीच्या डिझाईनची मार्किंग आणि कटिंग करायची आहे, तर ती सगळ्यात आधी आपल्याला अस्तरच्या बाहीवर करायची आहे. सो चला मग आता आपण इथे स्टार्ट करूयात. तर मेन फॅब्रिकची जी काही बाही आहे तर सध्या मी जरा साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी खालच्या साईडने 3-3.5 इंचाला मार्किंग करूयात. मी 3 इंचाला मार्किंग केली. वरून सुद्धा आपल्याला 1.5 ते 2 इंचाचा डिस्टन्स ठेवायचा आहे. सो ती सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेऊयात. तुम्हाला किती डिस्टन्स हवा आहे तर टोटली ते तुमच्यावर डिपेंड आहे. आता 3 इंचाची मार्किंग मी जरा इकडेही करून घेतलेली आहे आणि पट्टीच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता आपली बॉर्डर थोडी छोटी आहे, त्यामुळे मग मी 1 इंच अजून एक खाली लाईन इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे जी काही रुंदी आहे तर ती टोटली आपल्यावर डिपेंड आहे, आपल्याला किती घ्यायची आहे किती नाही. तर 2.5 इंचाची रुंदी मी इथे घेतलेली आहे, तुम्ही 3-3.5 ची पण घेऊ शकतात. त्यानंतर ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपण हा खालचा पार्ट इथे कट करून सेपरेट करूयात आणि त्यानंतर ही जी काही त्रिकोणी म्हणजे तिरकी जी काही लाईन होती तीही मी इथे कट करून घेतली. अशा पद्धतीने बाहीची आपली इथे कटिंग झालेली आहे. आता मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, त्यावर आपण कटिंग केलेल्या अस्तरची बाही ठेवून घ्यायची आहे. आणि आता जर तुम्हाला इथे पिन लावायची असेल स्टिचिंग करताना तर लावू शकतात. आणि बघा, कडेकडेने साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. जर तुम्हाला इथे मधल्या शेपला कॅनव्हास पेपर लावायचा असेल तर लावू शकतात, पण काही गरज नाही, कारण की तिरकी लाईन आहे, मध्ये फक्त एक कट मारायचा, बाकी जास्त काही अवघड नाहीये. त्यामुळे मग कॅनव्हास पेपर न लावता सिंपल अशी मी इथे टीप मारली. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक असेल तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढं अस्तर आहे त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे मेन फॅब्रिक ठेवायचं. आणि म्हटल्याप्रमाणे बघा, फक्त कॉर्नरला एक असे टोटल 3 मी कट्स मारले आणि ही बाही आपण सरळ करून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरळ केल्यानंतर कानेकोपरे व्यवस्थित सेट करायचे आणि आता इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा, मग दाबटीप देताना अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. हा पॉइंट इथे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंटच आहे. सो लक्षात राहू द्या, कारण जर का अस्तरचा पार्ट वरती दिसला तर बाहीची संपूर्ण फिनिशिंग आपली बिघडू शकते आणि इथे तसं आता आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. आणि बघा किती व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग आहेत आपली ही बाही ते रेडी झालेली आहे. आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही एकमेकाला कडेकडेने जोडून घ्यायची. आता जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि फायनली आता हे आपलं जोडून झालं. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून घ्यायचं आहे आणि परफेक्ट अशी बाही आपल्याला इथे रेडी करायची आहे. सो बघा, मग मी इथे कट करून घेते, म्हणजे जेवढं अस्तर आहे ना त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे बाही ठेवायची आहे. आणि फायनली आपली इथे बाही
परफेक्ट अशी रेडी झालेली आहे. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर आता मी मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं की एक बॉर्डर आहे ती आपल्याला इथे डिझायनर रेडी करायची आहे. सो बघा, मग कडेने अगदी थोडंसं कपडा होता तर तो फोल्ड करून सिंपल अशी टीप मारून घेते, म्हणजे दोन्ही साईडने धागे निघण्याचे चान्सेस इथे राहायला नको खरं तर यासाठी. आणि टीप मारून झाल्यानंतर जेवढी आपल्याला बॉर्डर हवी तेवढीच आपण इथे बरोबर मोजून कट करून घेऊयात, कारण की एक्स्ट्राची इथे करण्यात काही अर्थ नाहीये. सो बघा, मग मी इथे ठेवून बघितले एवढीच लागते आपल्याला, तर मी इथे एक्स्ट्राची कट केली. त्यानंतर आता इथे डिझायनर लेस घेत आहे. खरं तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठल्याही लेसेस यूज करू शकतात, पण असेही गोल्डन लेस ही कशावरही इझिली मॅच होत असते. सो म्हणूनच मग मी इथे गोल्डन कलरची लेस घेतली आणि ह्या बॉर्डरला लावते. खरं तर ह्या लेसमध्ये मध्यभागी ना असं थोडंसं शाईन आहे, चमकी टाईप, त्यामुळे मग आपली बाही नक्कीच उठून दिसणार आहे. सो तुम्ही सुद्धा अशी छान डिझायनर लेस इथे नक्कीच यूज करू शकतात. आता इथे एक साईडला लावल्यानंतर दुसऱ्या साईडला लावायची आहे, पण लक्षात राहू द्या लेसला नेहमी दोन्ही साईडनी टीप द्यायची असते. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडनी टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येते. सो बघा, मग फायनली दोन्ही साईडने टीप मारलेली आहे आणि लेसही आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे लावून घेतली. त्यानंतर बघा, दोन्ही बॉर्डरला लावल्या मध्यभागी सुद्धा तुम्ही एक लेस यूज करू शकतात. आता इथे मी समोसा लेस घेतलेली आहे आणि ती इथे लावून घेते. तर तुम्ही सेम हीच लावली तरी चालेल किंवा अशा डिझायनर वेगवेगळ्या यूज केल्या तरी सुद्धा चालणार आहे. आता बघा, असंही समोसा लेसचा ना खूप ट्रेंड चालू आहे आणि त्यामुळे सुद्धा आपली ही बॉर्डर अजूनच मस्त अशी उठून दिसणार आहे. पुन्हा तीच समोसा लेस दुसऱ्या लेसच्या समोर सुद्धा लावून घ्यायची आहे आणि मध्ये किंचितसा डिस्टन्स आहे आणि तिथे सुद्धा आपण एक गोल्डन सिंपल जी काही आपण कॉर्नरला लेस लावलेली आहे तर ती लावून घेणार आहोत, म्हणजे खूप सुंदर अशी बॉर्डर तयार होईल आणि मग या बॉर्डरमुळे आपली बाहीचं लुक अजूनच खुलून येईल. जर इथे तुम्हाला थोडीशी अजून नाजूक लेस एखादी यूज करायची असेल तर करू शकतात, बट मला हे थोडंसं ना पूर्ण गोल्डनमध्येच डिझाईन करायचं होतं. सो म्हणून मग मी इथे डिझायनर गोल्डन लेस यूज केलेले आहे. ठीक आहे, आणि प्रत्येक लेसला आपण आठवणीने दोन्ही साईडनी टीप देऊन घेतली. अशा पद्धतीने आपली छान अशी ही बॉर्डर तयार झालेली आहे. सो बघा, मग आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, न्यूजपेपर घ्यायचा आहे. तुम्ही इथे कॅनव्हास पेपर घेतला तरी सुद्धा चालेल किंवा सिंपल एखादा पेपर घेतला तरी सुद्धा चालणार आहे, बट इथे मी न्यूजपेपर घेते. या पद्धतीने बाही त्यावर ठेवायची आहे आणि आपल्याला खरं तर इथे मार्किंग करून घ्यायची आहे. बघा, आता ही मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या साहाय्याने लाईन ड्रॉ करूयात, जेणेकरून पुढची डिझाईन बनवणं आपल्याला इझी जावं खरं तर यासाठी. सो बघा, मग मी इथून लाईन ड्रॉ केलेली आहे, त्याचबरोबर सेम इकडे सुद्धा. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, इथे ना तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ॲक्च्युली डिस्टन्स सेम राहिल्याची काळजी घ्यायची आहे, कारण की आपले डिझाईन संपूर्ण ह्या लाईनवर डिपेंड आहे. सो बघा, मग पुन्हा तिरक्या इकडनं सुद्धा लाईन ड्रॉ करायची आहे आणि थोडासा अंदाज घ्यायचा की त्या सेमच आल्या पाहिजे. ठीक आहे, सो बघा, मग अशा आपण इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता काय करायचं, ह्या ज्या काही लाईन ड्रॉ केलेल्या आहे यावर आपल्याला लेस यूज करायची आहे. तर मी मगाशी जी काही बॉर्डरला लेस यूज केली होती तीच लेस इथे घेतलेली आहे. तुम्ही एखादी दुसरी घेतली तरी सुद्धा चालेल किंवा सेम तीच घेतली तरी सुद्धा काहीही हरकत नाहीये. असंही मग आपल्याला ते मॅच झाली पाहिजे ना डिझाईन. सो बघा, मग मी बरोबर इथे ही लेस लावून घेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या प्रत्येक लेसला आपल्याला दोन्ही साईडने टीप द्यायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. सो हा तुम्ही आठवणीने फॉलोच करायचा आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की आपण एकच टीप मारतो आणि मग लेस लवकर खराब होते, लवकर निघते, फिनिशिंग व्यवस्थित येत नाही आणि त्यामुळे महत्त्वाचा प्रॉब्लेम हा होतो की आपलं लवकर ब्लाऊज खराब होतं. सो त्यामुळे आठवणीने कशीही लेस असो दोन्ही साईडनी टीप देण्याची सवय लावूनच घ्यायची आहे. सो म्हणूनच इथे प्रत्येक लेसला आपण बघा दोन्ही साईडनी टीप देऊन घेत आहोत. खरं तर हे मी तुम्हाला थोडंसं फास्ट दाखवलं, कारण की हळूहळू दाखवलं असतं तर व्हिडिओ खूप स्लो झाला असता. आणि आपल्याला इथे म्हणजे सिंपल आहे, खूप काही अवघड नाहीये. फक्त आपण जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावर आपल्याला इथे लेस लावायची आहे, हाच पॉईंट इथे इम्पॉर्टंट आहे. बाकीचं विशेष यामध्ये काहीही नाहीये. सो त्यामुळे मग मी थोडंसं किंचित इथे फास्ट दाखवलेलं आहे, पण लक्षात राहू द्या ज्या लाईन ड्रॉ केलेल्या होत्या त्यावरच आपण इथे लेस लावून घेत आहोत.
म्हणजे बघा जशी लाईन होती मी म्हटल्याप्रमाणे आधी एका साईडने मग पुन्हा त्यावरून लावलेले आहे. तर असे चेक्स म्हणजे असे चौकोन चौकोन इथे तयार झालेले आहे. खरं तर पण त्रिकोण घेतला आणि मग त्यामध्ये आपण चौकोनी ही डिझाईन केलेली आहे, ती सुद्धा लेस वापरून. ठीक आहे. सो फायनली आपला हा पार्ट इथे परफेक्ट असा रेडी झालेला आहे. सो बघा मग मधला त्रिकोणी पार्ट, त्याचबरोबर बॉर्डर आणि बाहीचा पार्ट हे तिन्ही पण आता रेडी झालेला आहे. सो आता हे जॉईन करून आपल्याला बाही कम्प्लीट डिझायनर बनवायची आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं बघा, हा जो काही पार्ट आहे ना तर तो इथे ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा. असंही आपण आधीच ठेवून मोजून मार्किंग करूनच ही डिझाईन बनवलेली आहे, त्यामुळे ती कमी पडण्याचा तर इथे चान्स नाहीच आहे. पण तरी सुद्धा कसं ना थोडंसं काळजीपूर्वकच आपल्याला ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे. तर बघा मध्यभागीपासूनच मी जोडायला सुरुवात केली, जेणेकरून काहीही तिरकं वगैरे व्हायला नको. खरं तर यासाठी सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं, म्हणजे तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि एक साईडने टिप मारली की पुन्हा सेंटरपासून दुसऱ्या साईडने आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक केलं आणि त्यानंतर मग बरोबर अशी तिरकी टिप मारली की शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, म्हणजे हे आपलं व्यवस्थित लागलं जाईल. एक्स्ट्राचा जो काही पेपर होता तर तो इथे मी कट करून घेते. ठीक आहे. अशा पद्धतीने हे जोडलेलं आहे. त्यानंतर त्यावर ही बॉर्डर आपल्याला ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. एकदा चेक करायचं किती मार्जिन वगैरे आहे, म्हणजे बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला जोडायला, कारण की मार्जिनही कमी जास्त व्हायला नको, बाही पण तिरकी पुढे मागे असं व्हायला नको. सो यासाठी मग अगदी स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्याच गोष्टी फॉलो करायच्या आहे. आणि बघा किती परफेक्ट असं जोडून झालं. अजून एक टिप मारली, कारण की मार्जिन एवढं होतं की दोन्ही साईडने ते व्यवस्थित पॅक होत होतं. आणि एक्स्ट्राची बॉर्डर मी इथे कट करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं बघा, मध्यभागी जो काही आपण पेपर यूज केलेला आहे ना तर तो आपल्याला काढायचा आहे. कडेचा नाही काढला तरी चालेल, पण मधला काढलाय म्हणजे काढावाच लागेल, कारण की त्याची डिझाईनच अशी आहे की मधले चेक्समध्ये ते दिसलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी हा न्यूजपेपर आपल्याला काढावा लागेल, कारण की न्यूजपेपरच्या सहाय्याने आपण ही डिझाईन इथे बनवलेली आहे. पण डिझाईन तयार झाल्यानंतर न्यूजपेपरचं इथे काहीही एक काम नाहीये. ठीक आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. मग अगदी सावकाश काढायचं आहे, कारण की जी काही लेस आहे त्याचा न्यूजपेपर निघायला नको. लेसला आपल्याला न्यूजपेपरचा सपोर्ट हा लागणारच आहे. सो बघा मग इथे खरं तर मी न्यूजपेपर यूज केला. मी तुम्हाला म्हणजे हे बनवतानाही बोलली होती की तुम्ही इथे पेपर कॅनव्हास यूज केला असं तरी चाललं असतं, पण बघा पेपर कॅनव्हास लगेच असं पटपट निघाला नसता. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही न्यूजपेपरच यूज करा, किंवा तुमचं वहीचं एखादं पान, कुठलंही कागद, पण कागद कसा पटकन मधला निघेल आणि मग आपली डिझाईन पण मेंटेन राहील. जर का कॅनव्हास पेपर यूज केला तर तो मधला कट करून काढावा लागेल आणि त्यासाठी टाइमही जाईल आणि ते व्यवस्थित येईलच असं नाहीये. चुकून लेसला वगैरे कट जाण्याचे चान्सेस असू शकतात. सो त्यामुळे शक्य असल्यास या पद्धतीने तुम्ही ही मधली डिझाईन नक्कीच बनवू शकतात. ठीक आहे. सो बघा मग किती व्यवस्थित असं आपण हे काढून घेतलेलं आहे. सो जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला नक्कीच आयडिया येईल. सो बघा मग फायनली किती सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली आज आपण ही डिझाईन इथे बनवलेली आहे. खरं तर बऱ्याचदा आपल्याला बाहीला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. सो अशा वेळेस तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघू शकतात. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा काय असतं ना की साडी खूप छान डिझायनर असते आणि मग आपल्याला सुचत नाही की बाहीला डिझाईन कशी बनवावी. सो ही डिझाईन बाहीवर तुम्ही नक्की बनवू शकता. नक्कीच यामुळे साडी ब्लाऊज खूप उठून दिसेल. डिझाईन थोडी वेगळ्या पद्धतीची आहे आणि बघा घातल्यानंतर त्याचा लुक ह्या पद्धतीने येणार आहे. त्यामुळे खरं तर तसं बघायला गेलं तर खूपच उठून असा आपला ब्लाऊज दिसणार आहे. सो ही बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझायनर बाही सहजच बनवता येईल. यासाठी त्याचबरोबर या छानशा बाही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन नक्कीच आवडेल, कारण बऱ्याचदा कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया हवी असते आणि मग नवीन डिझाईनची आयडिया कशी द्यावी सुचत नाही ना, तर ही आयडिया नक्की द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही बाही डिझाईन नक्कीच आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या डिझायनर बाहीमुळे आपला ब्लाऊज साडी नक्कीच उठून दिसेल. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत, संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून
फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन सहजच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.